नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अतिशय सोपा पण खमंग, खुसखुशीत आणि तेवढाच पौष्टिक प्रकार बघणार आहोत। त्याचं नाव आहे धपाटे। त्यासाठी इथे आपण एक सुरुवातीला एक असं वाटण करून घेणार आहोत किंवा जाडसर अशी चटणी म्हणालात तरी चालेल। त्यामध्ये आपण मिरच्या घ्यायच्या आहेत। आपल्याला लाल तिखट यात अजिबात वापरायचं नाहीये, त्यामुळे त्या अंदाजाने आपण मिरच्या घ्यायच्या आहेत। लसणीच्या 10-12 पाकळ्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा किंवा पाव चमचा अगदी ओवा आणि कढीपत्ता हे मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे। अगदी थोडंसं पाणी घालायचं चमचाभर आणि हे आता जाडसर आपण वाटून घेऊया। हे बघा, हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मी। यात आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घालायचं, हे अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे, पाव कप बेसन आणि हे 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलंय मी। यात थोडंसं हिंग घालायचं, हळद घालायची अर्धा चमचा, 1 चमचा तीळ घालायचे, तिळाने छान क्रंच येतो, 1 चमचा धणे जिरं पावडर घालायची। हा 1 कांदा घेतलाय मी चिरून, कांदा घालायचा, ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल। कोथिंबीर घालायची, यामध्ये तुम्ही बारीक मेथी चिरून किंवा पालक चिरूनही घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचंय आणि 2 चमचे तेल घालायचं। आता हे आपण आधी थोडंसं सगळीकडे मिक्स करून घ्यायचंय, तेलही सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल। हे बघा, सगळं पिठाला व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। यामध्ये आपण आता हळूहळू थोडं थोडं पाणी घालून, हे मी कोमट पाणी घेतलेलं आहे, अगदी थंडगार नाही घ्यायचे पाणी, थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ व्यवस्थित चपातीसारखं मळून घ्यायचे, अगदी घट्ट पण नाही आणि पातळही नाही। हे धपाटे दही सॉस बरोबरही खातात, पण दह्याबरोबर खाल्ले जातात। घाटावर हे दह्याबरोबर सर्व केले जातात आणि हे धपाटे हे थापून केले जातात, म्हणजे आपण जसं थालीपीठ करतो थापून तसे केले जातात। आज मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। असेही छान अगदी खुसखुशीत होतात आणि अजिबात तेल जास्त येत नाही। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे, एवढं घट्ट हवंय। हे आता 10 मिनिटं असंच ठेवून देऊया आणि मग आपण धपाटे करायला घ्यायचे। हे बघा, ह्यासाठी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्यावर आपल्याला धपाटे थापायचे आहेत। त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला उचलायला सोपं जातं। या पिठाचा एक गोळा करून घेऊया। साधारण पुरीच्या आकाराचे धपाटे मी करणार आहे, कारण ते मी फ्राय करणार आहे। एरवी मोठे चपातीसारखे ते थापून मग भाजले जातात तेलावर, आपल्याला हे तळायचे। थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे असे थापून घ्यायचे, व्यवस्थित पातळ थापायचे, जाड नाही करायचे। हे बघा, हे एवढा पातळ करायचं आहे, हे तुम्ही बघू शकता। इथे मी आता तेल तापत ठेवलेलं आहे, याचे आपण गोळे करून ठेवूया आणि मग पटापट धपाटे एक करता करता एक तळून होतो आपला। हे बघा, इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, या कागदावरून हा असं व्यवस्थित हळू काढून घ्यायचा आहे, अगदी सहज निघतो। आता तेलात सोडूया, गॅस मीडियमच ठेवायचा आहे, एकदम बारीक नाही, एकदम फास्ट नाही, नाहीतर लगेच लाल होतील, आणि बारीक ठेवलं तर ते जास्त तेल ओढून घेतं। तर हा होईपर्यंत मी दुसरा थापून घेते। यामध्ये कांदा असल्यामुळे हे जास्त फुगत नाही। आता उलटून घेऊया।
थोडंसं मध्ये प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडून होते. हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. छान काढून घेऊया आपण. हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात तेल जास्तीचं आलेलं नाहीये त्यावर. अगदी कोरडा कोरडा झालेला आहे. छान. हे बघा आपले धपाटे तयार झालेले आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. अगदी सोपा झटपट होणारा, घरात असलेल्या पिठांपासून तयार होणारा आणि तेवढाच पौष्टिक प्रकार आहे हा. हे बघा अगदी छान खुसखुशीत झालेले आहेत आणि अजिबात ह्याच्यावर तेल आलेलं नाहीये. हे बघा तुम्ही बघू शकताय. मी तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा इतका खुसखुशीत झालेला आहे आणि अगदी छान फुगलेला आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेलच. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे तुम्ही दह्यासोबत गरम गरम खायचे की ते आणि छान लागतात. दह्यासोबत किंवा सॉस सोबतही खाऊ शकता, दही जर आवडत नसेल तर.